या या. आणि अजयचं काय म्हणत होतास रे? अजयने आत्महत्या केली आहे. आणि वयाच्या 72व्या वर्षी. हो ना. मला तर खरंच नाही वाटत आहे. तुला कधी कळलं? मगाशीच. त्याच्याकडे काम करण्यास सुखदाने फोन केला. काय सांगतोस? आणि लगेच तुम्हाला मी कळवलंय. पण कसं झालंय? त्याने रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि जो जे झोपला लागली. कुठे तो? आतमध्ये त्याच्या खोलीत आहे. बघूया का? चला. पण नॅचरल डेथ कशावर झाली नसेल? आणि त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. हो का? या चिठ्ठीत बघ, माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही असे लिहून ठेवले त्याने. हो रे. बघू बघू. अक्षर तर अजयच आहे. हो ना. पण रेवती कुठे आहे? ती गायब झाली आहे. अरे पण त्यांनी लग्न केलं होतं ना? हो. राधा गेली आणि तब्बल 7 वर्षांनी त्याला रेवती भेटली. किती आनंदात होता. कधी ऑस्ट्रेलियाला, त्याचा मुलगा अमेरिकेला, मग याचं फिरणं, इकडे ऑस्ट्रेलियाला जा, अमेरिकेला जा. खूप आनंदात होता रे. पण हल्ली खूप एकटेपणा वाटायचं त्याला. पण रेवती भेटली ना, खूप आनंदी झाला तो. नाही ते अगदी कॉलेजातला सारखाच. पण म्हणतो, पण कॉलेज मधल्यासारखं कसं आता राहता येईल? अनेक सिनियर सिटीजन हल्ली लग्न करतात आणि नाही तर लिव्हिंग मध्ये पण राहतात. म्हणून तर ते असं झालं. बहुतेक रेवतीनं सगळे पैसे घेतले आणि हे घर सुद्धा तिने तिच्या नावावरती करून घेतलंय. काय? हे घर लग्न केलं होतं ना त्यांनी? बाहेरून समजले खरंय, पण मुलाबाळांना लाज वाटली म्हणून त्याने आत्महत्या केली. आपल्याकडे आश्रम असायचे. वानप्रस्थाश्रम म्हणजे संसारातील लक्ष काढून घेणे. संन्यास आश्रम म्हणजे अध्यात्म. बरोबर आहे, पण तू हे लक्षात ठेव. पुढे त्यांनी लग्न केलं ना, मागे उलटा फिरला म्हणून हे असं झालं. आता पुढे काय? मुलाची वाट बघायची. अरे पण तू त्या चिठ्ठीला त्याच्या हात कशाला लावलास? जिथं आहे तशी ठेव, जशी होती तशी. अरे पण त्या चिठ्ठीवर त्याच्या हाताचे ठसे आले असतील ना? अगं पण आपले पण आले ना त्या चिठ्ठीवर. अरे देवा. अरे बापरे, म्हणजे मी अडकलो आणि तुम्ही पण अडकल. त्यापेक्षा मी ही चिठ्ठीच फाडून टाकतो ना. मॅडच का रे, चिठ्ठी कशाला फाडलीस? त्याने आत्महत्या केलेली कळणार नाही ना. आणि हे करून आपण त्याची होणारी बेआबरू वाचवली आहे. तुला आठवतंय का, याचे कॉलेज मधलं सबमिशन सगळे तो करायचा. हो ना, त्याच्यामुळे तर मी पास झालो. हो ना. आणि मला कित्येकदा नाटकाच्या प्रॅक्टिस वरनं पण तो घरी सोडायला यायचा. त्याला कधी मला चान्सच दिला. एवढंच नाही तर माझ्या कॅन्टीनच उधारी सुद्धा त्यांनी चुकती केली. पण काय रे, तो गेला हे आम्हाला फोनवर सांगितलं का नाहीस? आम्ही येताना फुलं हार काहीतरी तर आणलं असतं. राहू दे आता.
आपण असं करूया, बागेतली फुलं गोळा करू आणि ठीक आहे. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, गोड मारून घे. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हे जानते बांधले नाहीत वाटतं. श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम. अरे त्याच्या नाकात कापूस नसेल घातला बहुतेक यांनी, नुसती चादर टाकलेली दिसते. माझ्याकडे मातीचा कापूस दिसतो. घे मला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. काय रे, सकाळी सकाळीच काय करताय माझ्या घरात? तू नाही मेलास? अरे तुझा बंगला गेला ना. आणि रेवती गायब. हो. गायब? कोण म्हणाल? अरे ती सुखदा म्हणाली. तू रात्री गोळ्या घेतल्यास ना, अख्खी बाटली रिकामी झाली बघ ना. हो. अरे ती रेवतीची बाटली आहे. मग ती पण ना. काय काय सकाळी सकाळीच लावून आलात की काय? माझी अजून रात्रीची उतरली नाही. हे काय पाय कशाला बांधले होते माझे? अरे आम्हाला वाटलं याने नुसती चादर टाकली तुझ्या अंगावर. अरे तेव्हा पण रेवती गेली कुठे? अरे ती गेलीये तिच्या भावाकडे. सकाळी माझीच गाडी घेऊन गेलीये. ती चिठ्ठी. हे रेवतीचं काम दिसतंय. मी मेलो म्हणून आलात ना इथे? थांबा, माझ्या 13व्याची मिसळच खायला घाली. याला भुक्कड झाले. तसं हे? नाही. अरे लग्न केलंय आम्ही. हे बघ फोटो. हे बघा, बघितलं का? फोटो खूप छान आलाय. छान आलाय. अगदी लक्ष्मी